नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आहे तारीख 4 ऑगस्ट 2026. ओके. आणि आजच्या रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना संदर्भात अतिशय मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आलेली आहे. आज राज्य सरकारने या योजनेच्या पहिल्या टप्प्यातील 7,000 कोटींच्या निधीचे जे वितरण आहे ते सुरू केलेले आहे. ओके. आता या सर्व अपडेट्स आपण एक एक करून बघून घेऊयात. ओके. आता जर आपण पहिल्या अपडेटकडे जर लक्ष दिले तर आज 4 ऑगस्ट 2026 रोजी राज्य सरकारने 16.96 लाख पात्र शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यांमध्ये सुमारे 7,000 कोटी थेट DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे जमा करण्यास आता सुरुवात केलेली आहे आणि अनेक शेतकरी मंडळींच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवातसुद्धा झालेली असेल. ओके. आणि या निधीचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुद्धा करण्यात आलेले आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यांना आता मोठा दिलासा मिळाला असून कर्जमुक्तीची जी प्रक्रिया आहे ती प्रत्यक्षात सुरू झालेली आहे. ओके. आता जर आपण या वितरणातील महत्त्वाच्या मुद्द्यांकडे जर लक्ष दिले, ओके, तर असं दिसून येतं की आता या वितरणामध्ये काही महत्त्वाच्या बाबीसुद्धा समोर आलेल्या आहे. सर्वप्रथम 94,083 शेतकरी आयकरदाते असल्याचे आढळल्यामुळे त्यांना या योजनेतून अपात्र ठरवण्यात आलेले आहे आणि या पडताळणीमुळे शासनाची सुमारे 1,881.66 कोटींची बचतसुद्धा झाली असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. ओके. आता जर आपण कर्जमाफीची मर्यादा जर बघितली तर या योजनेअंतर्गत 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या पीक कर्जापैकी 2 लाखांपर्यंतची रक्कम माफ करण्यात येत आहे. म्हणजेच पात्र शेतकऱ्यांना या मर्यादेपर्यंत कर्जमाफीचा लाभ जो आहे तो मिळणारच आहे. ओके. तसेच नंतरचे जर अपडेटकडे जर आपण लक्ष दिले तर राज्य सरकारने सांगितलेले आहे की आत्तापर्यंत सुमारे 10 लाख शेतकऱ्यांनी eKYC म्हणजेच की आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेले आहे. ज्या शेतकऱ्यांची eKYC अद्याप पूर्ण झालेली नाही आहे त्यांनी ते शक्य तितक्या लवकर पूर्ण करावे. हे सुद्धा मी तुम्हाला सुद्धा माझ्या वतीने सांगतोय. शेतकरी मंडळींनो, eKYC खूप महत्त्वाची असते, ती करून घ्या तुम्ही. कारण आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतरच पुढील 5 दिवसांच्या आत कर्जमाफीची रक्कम संबंधित खात्यात तुमच्या जमा केली जाणार आहे. त्यामुळे ही eKYC खूप महत्त्वाची आहे. ओके. तसेच जर नंतरची जर अपडेटकडे जर आपण बघितलं तर आता या योजनेत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विशेष तरतूदसुद्धा करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी 2022-23, 2023-24 आणि 2024-25 या 3 आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही 2 वर्षात वेळेवर पीक कर्जाची परतफेड केली आहे अशा शेतकऱ्यांना 50,000 पर्यंत प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे आणि ही नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. ओके. तसेच जर योजनेची एकूण आपण आकडेवारी जर बघितली, ओके, तर आता पहिल्या टप्प्यात वितरित निधी जो होता तो आता 7,000 कोटी. पहिल्या टप्प्यातील लाभार्थी होते 16.96 लाख शेतकरी. ओके. कर्जमाफीची मर्यादा 2 लाखांपर्यंत. आत्तापर्यंत eKYC पूर्ण सुमारे 10 लाख शेतकऱ्यांनी केलेली आहे. एकूण योजनेची जर तरतूद बघितली तर ती आहे 36,585 कोटी आणि योजनेचे एकूण उद्दिष्ट लाभार्थी किती आहे? सुमारे 56 लाख शेतकरी. ओके. जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल आणि आधार प्रमाणीकरण eKYC अद्याप पूर्ण केले नसेल तर ते तुम्ही तातडीने पूर्ण करून घ्या, तुमच्याच फायद्याचे आहे. ओके. ज्या शेतकऱ्यांची eKYC पूर्ण होईल त्यांच्याच फक्त खात्यात पुढील काही दिवसात कर्जमाफीची रक्कम जमा होण्याची प्रक्रिया आता सुरू राहणार आहे. ओके. तर शेतकरी मंडळींनो, ही होती 4 ऑगस्ट 2026ची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची संपूर्ण आणि महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया करून लाईक करा, व्हिडिओला आधी शेअर करा आणि अशाच ताज्या शेतकरी योजनांच्या अपडेटसाठी आपल्या या बडी चॅनलला फ्रीमध्ये सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.